नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश शाळा या विशिष्ट दुकानातून गणवेशासह शालेय वस्तू खरेदी करण्याची सक्ती करून पालकांची लूट करत असतात। आता दर शनिवारी क्रीडा गणवेशाच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी पालकांना विशिष्ट दुकानातून गणवेश घेण्याची सक्ती केली जात आहे व त्यातून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे। यातून होणारे पालकांची लूट थांबवून त्या शैक्षणिक संस्थांची चौकशी करावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना हिंदू सेवा साई समितीकडून देण्यात आले। दर शनिवारी आनंददायी शनिवार किंवा योगासने करण्यासाठी शाळेत क्रीडा गणवेशाचे स्पोर्ट ड्रेस खरेदी करण्यास तोंडी सांगतात। हा शालेय क्रीडा गणवेश स्पोर्ट ड्रेस 600 ते 700 रुपयेपर्यंत मिळतो। वास्तविक पाहता या गणवेशाची गुणवत्ता बघता हा फक्त 300 ते 350 रुपये किमतीचा असेल, परंतु शाळेच्या सिम्बॉल लावून त्याची दुप्पट किमतीने विक्री केली जात आहे। या सर्व प्रकारामध्ये शाळेचे संस्थाचालक, शाळेचे कर्मचारी यांची मिली बघत असते का याची चौकशी होणे गरजेचे आहे। तरी वरील तक्रारीची दखल घेऊन शैक्षणिक संस्थांची चौकशी करून पालकांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनातून मागणी करण्यात आली आहे। निवेदन हिंदू सेवा साई समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, संदीप राजपूत, उज्ज्वल राजपूत यांनी दिले आहे। योग्य त्या किमतींमध्ये ते पालकांना प्रोव्हाइड व्हावे अशा आशयाचं निवेदन आता माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे। मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पालकांना विनंती करतो की ज्या ज्या शाळेने तो जो घसरलेला दर्जा आहे त्या ड्रेसचा आणि त्याची जी किंमत आहे आवाजावर, त्याच्या विरोधात आवाज उचलावा। आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीकडून आवाज उचललेला आहे। शिक्षणाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केलेली आहे की त्या सर्व शैक्षणिक संस्थांची चौकशी व्हावी, जेणेकरून ती लूट थांबवता येईल आणि पालकांना न्याय मिळेल, विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही हे निवेदन देताना व्यक्त केलेली आहे। प्रशासन त्यावर गांभीर्याने लक्ष देईल असं अपेक्षा व्यक्त करतो। जय श्रीराम।